आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। आणि मी आत्ताच हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून घरी आलेले आहे। जिमला जाऊन आले, घरी येऊन मस्तपैकी फ्रेश झाले आणि घरी आले तर समूना एकट्याच बसल्या होत्या। त्या म्हणत होत्या की मला कुठेतरी बाहेर जाऊ वाटतंय। मग म्हटलं चला ना आपण जाऊया सोबत फिरायला। मग मी आता त्यांना घेऊन बाहेर चाललेली आहे। त्याच्या अगोदर आम्ही घेणार आहे चहा, मस्तपैकी चहा प्यायचा आणि मग निघायचं। आपला चहा बनवून तयार झालेला आहे, चला या तुम्ही पण चहा घ्यायला। समूह पण आवरून ना तयार झालेल्या आहेत। आम्ही दोघी आता बाहेर पडतोय, कुठे कुठे जायचं हे आम्ही अगदी ठरवून ठेवलेलं आहे। चला निघूया। थंडीच्या दिवसात ना बाहेर फिरायला खूप भारी वाटतं। सगळ्यात अगोदर आम्ही दुकानात आलेलो आहे, चिप्स घेतलात। आम्ही आलेलो आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात आणि या मंदिरात आहे भजन सुरू। इथेच रोज आत्या येतात भजनात। खूपच छान आणि सुंदर अशी गवळण झालेली आहे मंदिरामध्ये। बऱ्याच दिवसातून मी मंदिरातलं भजन ऐकलं, छान वाटतं। आणि मी इथं आलेली बघून ना नित्तूला पण खूप आनंद झाला, कारण बऱ्याच वेळा ना मंदिरात येत असते पण अलीकडे येणंच झालं नाही। त्यामुळे नित्तूने आज मला इथं बघितलं तर ती खूप खुश झाली, हो ना? आय लव्ह यू। देहो सुखिया झाला, सुखिया झाला। त्यांना मंदिरामध्ये काही ना काहीतरी प्रसाद आणतात। भजन झाल्यानंतर मस्तपैकी बसून सगळेजण प्रसादाचा आनंद घेतात। एका मंदिरातून दर्शन घेऊन आपण आलेलो आहे दुसऱ्या मंदिरामध्ये। या ठिकाणी आपण दर्शन घेतोय माणिकबागच्या राजाचं आणि दुर्गा मातेचं। आता आपण दर्शन घेतोय श्री स्वामी समर्थांचं। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। एखादं ठिकाण जर प्रसिद्ध असेल ना त्या ठिकाणी एवढी गर्दी जमते आणि अगदी तसंच असतं। या ठिकाणी धायरेश्वर पाणीपुरी आणि भेळ मिळते इथे आणि या ठिकाणी ना एवढी गर्दी असते। आज नेमकं हे बंद आहे। आमच्या समोरच आत्ता 5 ते 6 टू व्हीलर येऊन गेल्या, सगळेजण नाराज होऊन परत जात आहेत। आम्ही पण निघालो होतो। चला बाहेरून येताना ना आम्हाला निखिल रस्त्यात भेटले, तर मी आणि नित्तू त्यांच्यासोबत घरी आलोय। बाहेर काही पाणीपुरी भेळ भेटली नाहीये म्हणून भेळचं सामान घरी घेऊन आलोय। आता मस्तपैकी भेळ बनवायची। नित्तू आपली सामान घेऊन चालले। नित्तू ना आजकाल तिची चप्पल काढायला शिकले, माहितीये का, स्वतःची स्वतः। अरे चप्पल काढून पळाली।
आणली? कुठे ठेवते रोज? हा, छान छान, गुड गर्ल. चवीचं खाणार त्याला देव देणार असं म्हणतात ना, ही गोष्ट अगदी खरी आहे. जर तुमची एखादी गोष्ट खाण्याची मनातूनच इच्छा असेल ना, तर ती तुम्हाला नक्कीच मिळते. आता बघा, आम्हाला सगळ्यांना ना भेळ किंवा पाणीपुरी खायची होती म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो. तर तिथे काही मिळाली नाही म्हणून घरी येऊन आता बनवतोय. तुम्ही काहीही म्हणा, घरात बनवलेल्या पदार्थांची चव ना वेगळीच असते. बाहेर एखादी गोष्ट मिळाली नाही याचं दुःख करत बसण्यापेक्षा ना, घरात बनवून ते खायचं. आपली भेळ बनवून तयार झालेली आहे आणि आजची स्पेशल भेळ आहे माझ्या नंदेसाठी. तर चला या तुम्ही पण भेळ खायला. निखिलचं आणि नित्तूची नाही तर मस्ती चालू आहे आणि मी ना त्यांचे रेकॉर्डिंग करायला आले. तर बघा आता दोघं जण कसे शांत बसलात. एवढे जण आहे तुमच्या घरी? सून कुठे आहे तुमची? आजी सांगा हो, तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझा मुलगा आहे, माझी सून आहे, माझी नात आहे, माझी मुलगी आहे. तुला ना मी नारळ पाणी दिलंय प्यायला आणि ती पिते तर निखिल तिला मस्का मारतात बर का. कसे भांडतायत एका नारळासाठी. काय झालं नाही तुझं? तू सांडल गप्पी ना आधी तू. गरम झालंय? काय होतं तुला? गम होतंय? ताप होतोय तुला? कोणाचा कोणाचा ताप होतोय तुला? कसलं कसलं बनवलंय आत्तूने? झोपलीस नित्तू. काय म्हणते नित्तू? हे कोणाचं घर आहे? आपलं पण नाहीये. त्या घर मालकीन काकूच आहे. तुझं आहे का? तुझं आहे का? मग रेंट देते का तू? नित्तूसाठी ना हे हळदीचं दूध बनवलंय. ते काय पीत नाहीये पण तिने बनवायला सांगितलं आणि ती म्हणायला लागली की आत्तूला दाखवत आहे. काही दिवसापूर्वी ना निखिलचं हिमोग्लोबिन आणि बीपी थोडा वाढलेला, त्यामुळे मी निखिलला या 2 गोळ्या देते. एक स्टॅमलो आणि एक इकोस्प्रिन आहे आणि रोज या गोळ्यांना मला नित्तूच्या हातात द्यायला लागतात. म्हणजे आपल्याला माहित आहे की लहान मुलांच्या हातात गोळ्या द्यायच्या नाहीत, पण आता अशी सवय लागली बघा आम्हाला. मी हातात गोळ्या काढून देणार नित्तूच्या, नित्तू त्या बाबांच्या तोंडात ठेवते अक्षरशः आणि मग बाबा गोळे खातात. मागचे 2-3 दिवसापासून ना आम्ही एक नवीन घरात स्कीम राबवले. रात्रीचे झोपताना ना मोबाईल उशाला घ्यायचे नाहीत. निखिल काय करतात, रात्रभर मोबाईलच बघत बसतात. म्हणजे मध्यरात्री जाग आली की मोबाईल बघत बसायचं, सकाळी उठलं की मोबाईल बघत बसायचं. आता गंमत बघा, मी मोबाईल मागितला की कसे देत आहेत लगेच. बाबा बाबा मोबाईल द्या. बघा किती गुणी नवरा आहे माझा. आणि तशीच माझी लेक पण गुणीच आहे बर का. खूप गुणी आहे माझी नित्तू पण. दोघं पण अजिबात मोबाईल बघत नाही झोपताना. काय झालं? काय झालं नित्तू? अरे यार काय खेळताय तुम्ही लायटरने? द्या इकडे. तुला हवाय का? दर. मोबाईल पेक्षा हे घ्या. हे 2 आहेत ना आमच्यातली उंदीर मांजर आहेत बरं का. तुझं माझं पट आहे ना आणि तुझ्या वाचून करमे ना, असं काम आहे इकडे. काय म्हणते? झोप झोप झोप. मला आता मस्तपैकी डोक्याला तेल लावूया, डोक्याची मालिश करूया आणि छानपैकी झोपूया. आणि हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.